हॅलो गाईज, तर आपण जात आहोत आता आमच्या बोटी काढायला. हे बघा आपली सर्व मंडळी कशी चालली आहे. सकाळी 6 वाजता आम्ही इकडून निघालेले आहेत. हे बघू शकता, आपली व्हाईट कापड आणि ग्रीन कापड टाकलाय ती आपली बोट आहे. तशा आपल्या 3 बोटी आहेत. आता आपण पोचलेलो आहोत वेलंकणी बोटवरती. सर्व सामान जे होतं ते उतरलेलं आहे आणि आपली थोडीशी मंडळी पण त्याच्यावरती गेली आहे. ते बघा आपण चालले आहोत आता दुसरी बोटकडे. ही झाली आपली वेलंकणी बोट. आता आम्ही परत आलेलो आहोत आपल्या बेसिलिका बोटवरती. हे बघा आपण कापड काढायचं घेतलेलं आहे. कसं कापड काढतात ते आपण बघू शकता. कापड काढून झालेलं आहे, फालतू उतरवण्यासाठी घेतलेलं आहे. ते बघा कसे वरतून चालतात. आता पाठीमागचं पण कापड काढलेलं आहे. आता आपल्या बेसिलिका बुटीवरचं पण कापड काढून घेतलेलं आहे. आता आपण जात आहोत परत श्राईन बोटकडे. आपली वेलंकणी बोट आता तयार झाली आहे, त्यांचं काम पूर्ण झालं आहे आणि आपण पोचलेलो आहे श्राईन बोटकडे. थोडी व्हिडिओ काढायला नाही भेटली, त्याच्याकरता आता थोडी व्हिडिओ काढलेली आहे. यो आमचा श्राईन बोटीचा टांडेल आहे, म्हणजे जो बोट चालवतो तो, त्याला मी टांडेल असं म्हणतात. आता मी अर्धी माणसं श्राईन बोटवरती उतरून आता चाललेलो आहे बर्फ आणण्यासाठी. हे बघा आमच्या वसई कोल्हेवाड्यातील बोटी अशा व्यवस्थित प्रकारे लावलेला आहे. यो आमचा दुसरा टांडेल आहे बेसिलिका बोटीचा. आता मी जात आहोत बर्फ आणायला. आता पोचलेलो आहोत आपण. आता बर्फ टेम्पो मधून खाली उतरवण्यासाठी घेतलेला आहे. हे बघा कसे आम्ही बर्फ उतरवतो. बर्फ उतरवून आता झालेला आहे. आता आपण जात आहोत बोटीवरती बर्फ स्टोर करण्यासाठी. चला तुम्हाला दाखवतो कुठे स्टोर करतात, कशावरती तुकला जातो बर्फ, हे सर्व दाखवतो. आता आपण पोहोचलेलो आहोत श्राईन बोटकडे. बघू शकता ही आहे आमची श्राईन बोट. आता बर्फ वरती उचलण्यासाठी घेतलेला आहे. परत बर्फ स्टोर करण्यासाठी घेतला. हे बघा स्टोर रूम, त्याला आम्ही कोल्ड रूम असे म्हणतात. यो आहे आमचा जॅक्सन दादा. आता आपण दुसरी फेरी करणार आहोत. दुसरी फेरीसाठी बर्फ घेतलेला आहे. जेटीवरून परत जात आहोत आपण बेसिलिका बोटवरती. ही बघा आपली बेसिलिका बोट. कारण की 3 बोटी आहेत, 3 बोटीवरती तिघांना पण बर्फ लागणार आहे. यो आहे आमचा जोनास नाकवा. हे बघा बेसिलिका बोटवरती पोचलेला आहे. उचलण्यासाठी गेलेला आहे बर्फ.
कसे उचलतात हे बघा. दोन दोन माणसं लावलेले आहेत कारण की हाईट खूप जास्त आहे ना त्याच्याकरता. श्राईन बोर्डचं काम झालेलं आहे. आता ती जात आहेत आपल्या 15 आणि तिकडे जाऊन ते जे उरलेलं काम आहे ते करतील. आणि आता हे आपण कापड घेऊन चाललेलो आहे. हे बघा आता पोचलेलो आहेत आम्ही जेटी वरती. हा आहे ओसाई डॉक. हे बघा कसे कापड खेचत आहेत सर्व, जसं काही स्टेडियम मध्येच कापड टाकायला घेतलं आहे असं खेचत आहेत. किती लोक आहेत बघू शकता आपण. सगळे 3 बोटीचे भागीदार आहेत. आणि तुम्ही आता विचार करत असतील काय हे कापड असं काय टाकायला घेतलंय. तर हे कापड आम्ही फोल्ड करण्यासाठी इकडे आणलेलं आहे. हे बघा फोल्ड करत आहेत. हे बघू शकता कसे फोल्ड करण्यासाठी घेतलंय. हे बघा आता हे कापड एक फोल्ड करून झालेलं आहे. तर याला आता बांधण्यासाठी घेतलेलं आहे. हे बघा आता बांधायचे घेतलेलं आहे. हे बघा कसे वरती चढलंय. यो आमचा आकाश आहे, आकाश भाऊ. यो ब्ल्यू टी शर्ट वाला आमचा ऑलविन आहे. बॉडी बघू शकता आपण याची कशी आहे ते एकदम कडक. यो आहे आमचा डोनाल्ड भाऊ. हे बघा आता कापड झालेलं आहे फोल्ड. यो आहे आमचा विनंगड मोठीचा चांदेल. आता मी परत आलेलो बोटीवरती. यो बघा योहान कसा बांबू बांधत आहे. हे आम्ही बांबू याच्यासाठी बांधत आहे कारण की इकडे फुगे ठेवणार जे डोलीला बांधण्यासाठी यूज करतात ते. यो आहे आमचा ऑलविन तो बॉडी बिल्डर. कसं काम करत आहे बघा. अशा मी हे बांधत आहे. हे बांबू बांधत आहे. हे बघा कसे कामाला लागलेलं आहे. बघा सर्व मंडळी कसे कामाला लागले आहेत.
तर बघू शकता आता आपले तिन्ही बोटी रेडी झालेल्या आहेत. ते बघू शकता वेलंकणी बोट, ही आहे बेसिलिका बोट आणि जी साईडला आहे ती आहे श्राईन बोट. हे बघा मस्त तयार झालेलं आहे आता कवीला जाण्यासाठी. आता परत कवीला जाऊन आल्यावर तुम्हाला मस्त मच्छीची व्हिडिओ दाखवतो. त्याबद्दल स्टे ट्यून्ड. थँक यू फॉर वॉचिंग गाईज.